नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं होतं। तब्बल 26 दिवस ते उपोषणाला बसलेले होते। त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं। त्यामुळे त्यांच्यावर सरकारसोबत डील केलं असा आरोप करण्यात आला। आता या आरोपांवर वांगचुक यांनी तीव्र नाराजी नोंदवलेली आहे। 26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला जर माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार असेल तर हे वाईट आहे। ती प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला। जर मला सरकारसोबत डीलच करायची असती तर मी 26 दिवस उपाशी राहिलो असतो का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची गुरुवारी मध्यरात्री भेट घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपलं 26 दिवसांचं उपोषण मागे घेतलं। पण उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावर सरकारसोबत डील झालं असा आरोप करण्यात आला। त्यानं ते व्यथित झाले। भाइयों और बहनों के छात्रों के लिए 26 दिन भूखा रहने के बाद, जिसमें कि मेरे 11 किलो शरीर खत्म हो चुका है, मसल्स चले गए हैं, ऑर्गन और दिमाग पर इरिवर्सिबल डैमेज लगभग होने के कागार पर पहुंचा है, और वो भी लद्दाख की कड़कती ठंड से दिल्ली की तपती धूप में बैठकर ये सब करने के बाद क्या मुझे किसी से कैरेक्टर सर्टिफिकेट लेनी होगी कि मेरा अनशन कितना पवित्र था? मैंने तोड़ा तो किसके हाथों तोड़ा, उसके हाथों क्यों तोड़ा, इसके हाथों क्यों नहीं तोड़ा, क्या डील हुआ, क्या सौदा हुआ, ये सब मुझे जवाब देना होगा। सुबह से मुझे बहुत से लोग फोन करके या पोस्ट दिखाकर कह रहे हैं कि आप पर बहुत सवाल उठाए जा रहे हैं, आपने इनसे क्यों अनशन तोड़वाया, केंद्रीय मंत्रियों से तोड़वाया, किसी और से क्यों नहीं तोड़वाया, क्या डील हुआ है, सौदा हुआ है, ये सब मुझे जवाब देना होगा। अगर सौदा करना होता, डील करना होता तो क्या 26 दिन भूखे रहना पड़ता? कितनों ने डील किए हैं, आपने देखा होगा। क्या वो इस तरह से डील करते हैं? क्या मैं आलीशान एयर कंडीशन कमरे में बैठ के डील सौदा नहीं कर सकता था? मुझे यहाँ दिल्ली की गर्मी में बाहर रोड साइड पर बैठकर डील करना पड़ता। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ही बातमी आहे राहुल गांधी यांच्या संदर्भातली। ते थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेत आहे। विद्यार्थी आंदोलनासंदर्भात राहुल गांधी बोलणार आहेत का इतर कुठला मुद्दा आहे? सध्या 4 दिवस झाले, म्हणजे मागचा पूर्ण आठवडा कामकाज होऊ शकलेलं नाहीये संसदेचं। त्याच्यावरून ते काही बोलतात का? त्यांच्यावर जी टीका झाली, त्यांच्यावर जी कारवाई झाली, या सगळ्या संदर्भात ते बोलतात का? हे सगळं बघणं फार महत्त्वाचं आहे। काही वेळामध्ये राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत अशी माहिती मिळते आहे। देशभरात होणाऱ्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आता आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं। आजच्या नव्या पिढीशी संवाद साधण्याची गरज आहे। आजची नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांना तर्कशुद्ध उत्तरं द्यावी लागतात, समजावून सांगावं लागतं। त्यांना अधिक आपुलकी, वेळ आणि संवादाची गरज आहे। डिक्टेशन नाही, डिस्कशनची गरज आहे असं मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे। पहले आज्ञा पालन का जमाना था, हम जब छोटे थे। अभी ऐसा नहीं है, नई पीढ़ी प्रश्न पूछती है, उनको तर्क बताना पड़ता है। जो सारा भौतिक साधनों से प्रचार का मारा उन पर होता है, उसमें से भूल भुलैया उनसे उनको बाहर निकालना पड़ता है। तो एक तो बहुत अधिक अपनापन देने की जरूरत है, समय देने की जरूरत है और संवाद करने की जरूरत है। डिक्टेशन नहीं, डिस्कशन। अजून एक महत्त्वाची बातमी, शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झालेली आहे। उद्याच्या मोर्चाबाबत राज ठाकरेंनी ही बैठक बोलावलेली आहे। राज ठाकरेंनी या बैठकी संदर्भातल्या नियोजनाबाबत सांगण्याकरता ही बैठक बोलावल्याचं कळतंय। मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित देखील आहेत आणि बैठक सुरू सुद्धा झालेली आहे। शिवतीर्थावर ही मनसेची बैठक आहे। उद्याच्या मोर्चाबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता, त्यांना सूचना करण्याकरता ही बैठक बोलावलेली आहे।
नीट पेपर फुटीच्या आणि दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चावर करण्यात आलेल्या लाठीमाराच्या विरोधात ठाम भूमिका घेत ठाकरे बंधूंनी केंद्र सरकार विरोधात दंड थोपटलाय. राज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली रविवारी म्हणजे उद्या मुंबईमध्ये मोर्चा निघतोय. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मोर्चाला गालबोट लावण्याचा विचार करू नका असा इशारा त्यांनी दिला आहे. तिरंगा मार्च 26 जुलैला निघणार आहे, म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता त्या तिरंगा मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सस्नेह जय महाराष्ट्र. येत्या 26 जुलैला नीट परीक्षेतील गोंधळ, त्याबद्दल विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि ते आंदोलन चिरडण्याचा सरकारचा सुरू असलेला प्रयत्न, या सगळ्या विरोधात आपण तिरंगा मार्च काढतो आहोत. त्याबद्दल तुम्हाला आपल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून, मध्यवर्ती कार्यालयांकडून सूचित करण्यात आलं असेलच. हा तिरंगा मार्च दिल्लीतलं सरकार आणि त्यांच्या आदेशानुसार दिल्लीतील पोलीस जी मुजोरी दाखवतायत याचा निषेध करण्याकरता आहे. तसंच हा मोर्चा जे विद्यार्थी सरकारला अजिबात जुमानत नाहीयेत, ठामपणे उभे आहेत, त्यांच्याकरता आहे, त्यांच्या घरच्यांसाठी आहे. आणि जे दिल्लीला जाऊ शकत नाहीत किंवा मुंबईला येऊन निषेध व्यक्त करू शकत नाहीत, त्यांना तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे हे दाखवण्यासाठी हा तिरंगा मार्च आहे. हा पूर्णपणे अराजकीय आहे. इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनाच्या घोषणा सुद्धा नसतील. सरकारचा निषेध असेल आणि देशभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणींना आपण जो पाठिंबा दर्शवतो आहोत त्यासाठीच्याच फक्त घोषणा या आंदोलनामध्ये असतील. मोर्चाचे निमंत्रक मी आणि उद्धव असलो तरी आमच्याही नावानं कुणी घोषणा द्यायच्या नाहीत. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे याचं भान आपण बाळगायचंय आणि ते तुम्ही बाळगालच याबद्दल तिळमात्र शंका नाही. बाकी मोर्चाला गालबोट लावण्याची हिम्मत कुणी करणार नाही, कारण आपण काय करू शकतो याचा अंदाज सगळ्यांनाच आलेला आहे. पण तरीही काही उत्साही असतात, ते आले आणि काही वेडवाकडं करायचा प्रयत्न केला, काही चुकीच्या घोषणा देऊन वातावरण बिघडवण्याचा जरी प्रयत्न झाला किंवा तिथे आलेल्या पालकांना, खास करून महिलांना किंवा मुलींना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जवळ जे कोण पोलीस असतील त्यांच्या ताब्यात द्या, अगदी समारंभपूर्वक द्या. ते कसं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीच, पण पोलीस जिथे नसतील तिथे अशांचा पाहुणचार कसा करायचा याचा अनुभव आणि मनगटातली शक्ती दोन्ही आपल्याकडे आहेच. जनतेच्या मनातील संताप काय आहे हे या शांततापूर्ण मार्चनं दिल्लीश्वरांना दाखवून देऊया. आपला नम्र राज ठाकरे. ठाकरे बंधूंच्या मोर्चाला परवानगी मिळणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस उपायुक्त राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत. उद्या होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठक होतीये. अजूनही पोलिसांकडून मोर्चाला परवानगी मिळालेली नाही. आज परवानगी मिळेल का हे बघणं महत्त्वाचं आहे. एका बाजूला पदाधिकाऱ्यांची बैठक आणि दुसरीकडे पोलीस उपायुक्त राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत. पोलीस उपायुक्त राज ठाकरेंना याकरता भेटायला आले आहेत की उद्याच्या मोर्चा संदर्भात ते माहिती घेतील. उद्या मोर्चा जो आहे त्याला अजून परवानगी मिळालेली नाही.